रामकृष्ण हरी. देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र भारी भाया सदा. हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आकुना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. महिम्न पारंते परम विदुषो यद्य सदृशी, स्तुतिर्ब्रह्मादी नाम पितद्वसन्नास्त्वयि गिरः. अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृणन्, ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः. देवाचे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियेल्या. हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतना करता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त, ज्ञानीयांचे राजे, साधकांचे मायबाप, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ या ग्रंथातील 4 चरणाचा आणि पहिल्या क्रमांकाचा अभंग आज आपण चिंतन करता निवडलाय. ज्ञानोबराय तुकोबराय वारकरी शिक्षण संस्था या संस्थेच्या वतीने हा एक नवीन उपक्रम आम्ही सुरू करतोय. याचा मुख्य उद्देश असा आहे की हरिपाठ ही वारकरीची संध्या आहे. प्रत्येक वारकरी हा हरिपाठ करत असतो, हरिपाठ म्हणत असतो. परंतु शोकांतिका अशी आहे की बऱ्याचशा वारकऱ्यांना, बऱ्याचशा साधकांना हरिपाठाचा अर्थ माहीत नाहीये. आणि म्हणून तळागाळापर्यंत ज्या वारकऱ्यांना, ज्या माळकरी माणसांना या हरिपाठाचा अर्थ माहीत नसेल, अशा माणसांपर्यंत हा व्हिडिओ पोचावा आणि त्यांना सुद्धा या हरिपाठाचा अर्थ समजावा, हा एक शुद्ध आमचा उद्देश आहे. आणि म्हणून हा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे. तर हरिपाठ म्हणत नाही अशी गावात माणसं नाहीत, असा माळकरी माणूस नाही, असा वारकरी नाही. हरिपाठ सगळेच म्हणतात, पण हरिपाठ सध्या हा गेय होऊन बसलेला आहे. हरिपाठ हा एक गाण्याचा विषय होऊन बसलेला आहे. बऱ्याचशा गावांची शोकांतिका अशी, हरिपाठ होतात, सप्ताहामध्ये सुद्धा हरिपाठ होतात, पण हरिपाठ म्हणजे त्याला 2-3 गाण्याच्या चाली लावायच्या आणि नुसतं नाचायचं, इतक्यापुरता हरिपाठ मर्यादित झालेला आहे. परंतु हरिपाठाच्या अभंगाचा नक्की काय अर्थ आहे, माऊली ज्ञानोबराय हरिपाठामध्ये नक्की काय उपदेश करतात, काय सांगतात, या अर्थाकडे कुणी जात नाही. आणि म्हणून कुठलीही गोष्ट असू द्या, जर अर्थ माहीत असताना केली, अर्थबद्ध केली, तर त्याचा अधिक आनंद मिळतो, त्याचा अधिक फल प्राप्त होतं. हरिपाठ हा ग्रंथ आहे. काही लोक म्हणतील, महाराज अहो 27 अभंग तुम्ही त्याला ग्रंथ म्हणता. हो, ग्रंथ आहे. पहा, कुठल्याही ग्रंथाला अनुबंध चतुष्टय असतो. या हरिपाठाला सुद्धा अनुबंध चतुष्टय, अधिकारी,
विषय, प्रयोजन आणि संबंध ज्या ग्रंथाला असतात तो ग्रंथ असतो. आणि हा अनुबंध चतुष्टय या हरिपाठ ग्रंथाला आहे, म्हणून हा ग्रंथ आहे. मग पुस्तक कशाला म्हणायचं? पुस्तक जे असतं ते मनोरंजनाकरता असतं आणि ग्रंथ जो असतो तो तत्वचिंतनाकरता असतो, ज्याच्यामधून तत्वचिंतन बाहेर निघतं, ज्याच्यामधून भगवंताविषयी माहिती मिळते, ज्याच्यामधून तत्वाचा बोध होतो त्याला ग्रंथ म्हणायचं. आणि ज्याच्यामधून फक्त मनोरंजनच होतं त्याला पुस्तक म्हणायचं. हरिपाठ हा ग्रंथ आहे आणि म्हणून असा हा गोड ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये 27 अभंग आहेत. माऊली ज्ञानोबरायांनी आपल्या जीवनामध्ये जितके काही ग्रंथ लिहिले त्यामध्ये सगळ्यात सोपा, सामान्य माणसांपर्यंत पोहोचणारा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ म्हणजे हरिपाठ नावाचा ग्रंथ आहे. माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आता ज्ञानेश्वरी हा ग्रंथ इतका जगविख्यात झालेला आहे की परदेशाने सुद्धा ज्ञानेश्वरीला डोक्यावरती घ्यावं असा हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. पण मला सांगा, ज्ञानेश्वरी ग्रंथ इतका जगविख्यात आहे, पण ज्ञानेश्वरी समजण्याचा, ज्ञानेश्वरी ऐकण्याचा वर्ग विशिष्ट वर्ग आहे. सामान्य भोळ्या बाबड्या वारकऱ्याला ज्ञानेश्वरी समजेलच असं नाही. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर समजते. त्याच्यामधल्या काय ओव्या आहेत, त्या ओव्यांचा काय अर्थ आहे, सामान्य माणसाला त्याचा उलगडा लागत नाही. माऊली सांगतात, अहो अर्जुनाची पांती जे परसुनिया योग्य होती तेही कृपा करून संती अवधान द्यावे. माऊली सांगतात, जर ज्ञानेश्वरी वाचायची असेल तर अर्जुनाच्या पंक्तीमध्ये बसावे लागेल. आता अर्जुन सामान्य आहे का? भगवान श्रीकृष्णांनी ज्या अर्जुनाला गीतेचा उपदेश केला आणि तो उपदेश पचवण्याची ताकद ज्याच्यामध्ये तो अर्जुन आहे. अर्जुनाला माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये फार गोड उपमा दिलेली. ती उपमा म्हणजे श्रीकृष्ण उक्ती सागरा हा अगस्तीचा दुसरा. माऊली ज्ञानोबरायांनी या अर्जुनाला अगस्तीची उपमा दिलेली. हे अगस्ती ऋषी जे आहेत, एकदा काय झालं, आतापी, वितापी आणि विलवल हे 3 राक्षस जंगलामध्ये फिरायचे. आणि जंगलामधून एखादा वाट सरू जात असताना आतापी वितापी जो आहे हे अन्नाचं रूप धारण करायचे आणि हा बिलवल आहे हा अन्नदाता व्हायचा. एखादा वाटसरू आला की त्या बिचाऱ्याला भूक लागलेली असायची आणि हा बिलवल म्हणायचा, अन्नदान चाललेले, तुम्ही अन्न ग्रहण करा आणि मग जा. जंगलामधले वाटसरू असायचे, भूक लागलेली असायची आणि ते अन्न ग्रहण करायचे. जसं पोटामध्ये अन्न गेलं ते आतापी वितापी असायचे, पोट फाडून बाहेर यायचे आणि त्या माणसाला ते मारायचे. असा त्यांचा उद्योग चालायचा, धंदा चालायचा. एक दिवस त्याच रस्त्याने हे अगस्ती ऋषी जात होते आणि अगस्ती ऋषी जात असताना हा विलवल आला आणि याला वाटलं वाटसरू आहेत. अगस्ती ऋषींना म्हटला, ऋषी साधू आपण हे अन्न ग्रहण करा. अगस्ती ऋषींनी सुद्धा अन्न ग्रहण केलं आणि आतापी वितापी आता अगस्ती ऋषींच्या पोटामध्ये गेलेले गडबड करायला लागले. अगस्ती ऋषींच्या लक्षात आलं की हे राक्षस आहेत, अन्नाचं रूप धारण केले आणि माझ्या पोटामध्ये गेले. राग आला, पोटावरून हात फिरवला, जल अभिमंत्रित केलं. आतापी वितापीची राग झाली. आता हा विलवल जो राक्षस आहे तो सांगतो, अरे बाहेर या, बाहेर या. पण आतापी वितापी मात्र आता नष्ट झालेले होते. हे विलवलला जेव्हा कळालं तेव्हा हा विलवल जीव मुठीत घेऊन पळू लागला. अगस्ती ऋषी त्याच्या पाठीमागे धावतायत आणि धावत धावत असताना या विलवलाला कळालं की आता मात्र या अगस्ती ऋषींच्या ताब्यातून आपण काही सुटत नाही. म्हणून तो समुद्राजवळ गेला आणि समुद्रामध्ये गेल्यानंतर त्याने समुद्राचंच रूप धारण केलं. परंतु अगस्ती ऋषींनी मात्र तो सगळा समुद्रच पिऊन टाकला. इतकी ताकद ही अगस्ती ऋषींमध्ये. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात की ज्याप्रमाणे अगस्ती ऋषी हा समुद्र पिऊ शकतात त्याप्रमाणे अर्जुन हा ज्ञानाचा समुद्र पिऊ शकतो. आणि याच्या योग्यतेचा जो माणूस आहे
तो ज्ञानेश्वरी ऐकण्याचा वाचण्याचा अधिकारी. म्हणजे ज्ञानेश्वरी ऐकण्याचा वाचण्याचा अधिकारी किती मोठा आहे. आपला इतका अधिकार आहे का? म्हणून ज्ञानेश्वरीचा अधिकार एक विशिष्ट वर्गाचा आहे. एक साधक वर्ग हा ज्ञानेश्वरीचं अध्ययन वाचन करू शकतो, त्याला समजू शकते. दुसरा माऊलींचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ आहे अमृतानुभव. आता अमृतानुभव नावाचा जो ग्रंथ आहे हा सिद्धानुवाद आहे. सिद्ध पुरुषाने तो वाचावा, ऐकावा, त्याला समजू शकतो. सामान्य जीवाला अमृत अनुभव समजणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. ऐसेही निरुपाधिके जयाची जनके ते वंदिले म्या मुळके देवदेवी. देवदेवींचा संवाद, देवदेवींचं तत्वचिंतन त्या ग्रंथामध्ये आलेले. असा सिद्धानुवाद आपल्याला कसा समजेल? म्हणून अमृत अनुभव ग्रंथ सुद्धा आपल्या सामान्य माणसाला समजणार नाही. तिसरा ग्रंथ आहे चांगदेव पासष्टी. आता चांगदेव पासष्टी ग्रंथ हा योगी असणारे चांगदेव महाराज यांना उपदेश केलेला आहे. प्रसंग असा आहे, पुणतांब्यावरून संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई हे चारही भावंड पुणतांब्यावरून जात असताना एक योगी त्यांना ध्यानस्थ बसलेली दिसली. योगी ध्यान करतायत, पण योग्याच्या समोर मात्र अनेक मृत माणसं पडलेले आहेत. आणि असे मृत माणसं पडलेले असताना त्या चारही भावंडांच्या अंतःकरणामध्ये असा प्रश्न पडला की बाबा, हा योगी ध्यान करतोय, पण योग्याच्या समोर ही मेलेली माणसं का बरं पडलेली आहेत? शिष्यांना प्रश्न विचारला. एका शिष्याने सांगितलं की मुलांनो, ही जे समाधीस्थ बसलेले योगी आहेत ना, हे 1400 वर्ष जगलेले चांगदेव महाराज आहेत. 14 वेळा काळाला परत पाठवले. 64 विद्या यांच्याकडे अवगत आहेत, 14 कला यांच्याकडे अवगत आहेत. असे हे चांगदेव महाराज आहेत. 6 महिने समाधीस्थ बसतात आणि 6 महिन्याच्या नंतर ज्या वेळेला समाधीमधून जागे होतात आणि ज्या ज्या प्रेतांच्या वरती त्यांची दृष्टी पडते ती प्रेत जिवंत होतात. म्हणून परिसरामध्ये जी जी माणसं मरतात ती माणसं चांगदेव महाराजांच्या समोर आणून ठेवतात. समाधीमधून चांगदेव महाराज जागी झाले की सगळी प्रेत जिवंत होतात. मुक्ताबाई महाराज असल्या, म्हटले महाराज, इतकंसं करण्याकरता 6 महिने थांबायचं? एका क्षणामध्ये प्रेत जिवंत केली आणि ही चारही भावंड आळंदीच्या दिशेने निघून गेले. चांगदेव महाराज समाधीमधून जागे झाले. जसे समाधीमधून जागे झाले, विचारू लागले शिष्यांना, का रे, या 6 महिन्यामध्ये गावामध्ये एकही माणूस गेला नाही का? शिष्य म्हटले, गुरुदेव, अहो भरपूर माणसं गेली होते, मृत माणसं होते, पण आळंदीमधून 4 बालकं आलेली होती आणि त्या बालकाने, त्यातल्या छोट्याशा मुक्ताबाईने, ज्ञानेश्वर महाराजांनी ही सगळी प्रेत एका क्षणात जिवंत केली. चांगदेव महाराजांना सुद्धा झटका बसला. अरे, आपण 1400 वर्ष जगलोय, 14 वेळा काळाला परत पाठवलंय, 6 महिने तपश्चर्या करतोय आणि 6 महिन्याच्या नंतर ही प्रेत जिवंत करतोय. ही लहानशी बालकं आहेत आणि क्षणामध्ये सर्व प्रेत जिवंत केले. याचा अर्थ असा आहे की बालकं सामान्य नसावीत. भेटण्याची उत्कंठा वाढली म्हणून एक पत्र घेतलं आणि पत्राद्वारे काहीतरी लिहावं म्हणून पत्र लिहिण्यासाठी चांगदेव महाराज उत्स्फूर्त झाले. पण पत्रामध्ये लिहावं काय असा प्रश्न पडला आणि प्रश्न पडल्यानंतर चांगदेव महाराजांनी ते कोरच पत्र संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना पाठवलं. आणि कोरं पत्र पाठवल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज संत निवृत्तीनाथ महाराजांना सांगतात की गुरुदेव, हे कोरं पत्र चांगदेव महाराजांनी पाठवले, याचं काय करायचं? म्हणून निवृत्तीनाथ महाराज सांगतात की माऊली, चांगदेव महाराजांनी हे कोरं पत्र पाठवले. चांगदेव महाराजांकडे 64 कला आहेत, 14 विद्या आहेत, 64 कला आहेत, पण 65वी जी कला आहे ती तत्वाची, ती ब्रह्माची, ती कला मात्र या चांगदेव महाराजांकडे नाहीये. म्हणून 65 वव्यांचा जो ग्रंथ लिहिला तो ग्रंथ आहे चांगदेव पासष्टी. चांगदेव पासष्टी नावाचा ग्रंथ माऊलींनी एका योग्याकरता चांगदेव महाराजांकरता लिहिला. आता मला सांगा, चांगदेव महाराज योगी आहेत, त्या योग्याला
त्याच्यातली एक सुद्धा ओवी समजली नाही. स्वस्ती श्री वटेशू जो लपवोनी जगदा भासू दावी मज ग्रासू प्रगटाला करी. ही पहिली ओवी चांगदेव 65ची. चांगदेव महाराजांना त्यातली एकही ओवी समजली नाही. शेवटी आले लोटांगणी चांग देव. मग मला सांगा, योग्याला चांगदेव 65 समजली नाही, तुमच्या आमच्या सारख्या भोग्यांना ती काय समजेल. आणि म्हणून माऊली ज्ञानोबरायांनी समाजाकडे पाहिलं की समाजामध्ये एक विशिष्ट वर्ग आहे की त्याला सर्व ग्रंथ समजतील. ज्ञानेश्वरी समजण्याकरता साधक आहे. चांगदेव 65 समजण्यासाठी एक योगी आहे. अमृतानुभव समजण्यासाठी सिद्ध आहे. पण सामान्य माणसाचं काय, माझ्या गरीब वारकऱ्याचं, अडाणी वारकऱ्याचं काय. आणि म्हणून माऊली ज्ञानोबरायांनी सर्वसामान्यांकरता सिद्धापासून ते बद्धापर्यंत सर्वांकरता जो ग्रंथ लिहिला तो ग्रंथ म्हणजे हरिपाठ आहे. अगदी गोड ग्रंथ आहे. बाजारामध्ये तुम्ही जर गेलात, पुस्तकाच्या दुकानामध्ये गेलात, ग्रंथालयामध्ये गेलात आणि म्हटलात की हरिपाठाचं पुस्तक द्या, तर याची किंमत फक्त 5 रुपये. किती? फक्त 5 रुपये. मग सामान्य माणूस विचार करेल की 5 रुपयाचा ग्रंथ आहे आणि तुम्ही म्हणता की फार मोठा ग्रंथ आहे, फार मोठा ग्रंथ आहे. त्या ग्रंथाच्या तुम्ही किमतीवरती जाऊ नका. त्या ग्रंथामध्ये जे तत्व आहे ते विश्वाला व्यापून टाकणारे, जो अर्थ आहे तो विश्वाला व्यापून टाकणारा असा अर्थ आहे. म्हणून हा हरिपाठ ग्रंथ फार श्रेष्ठ आहे, फार मोठा आहे. माऊली ज्ञानोबरायांनी हे वेदाच्या रुचा आहेत, वेदाच्या रुचा आहेत. हरिपाठ म्हणजे विशिष्ट प्रकारचं वेद जो आहे त्या वेदाचा विशिष्ट अर्थ या हरिपाठामध्ये माऊली ज्ञानोबरायांनी टाकलेला आहे. असा गोड ग्रंथ आहे. या ग्रंथाचा अर्थ सर्वसामान्यांपर्यंत पोचावा हा विशेष मानस आहे. पहिला अभंग आपण आज चिंतनाकरता निवडलाय. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधिल्या. माऊली ज्ञानोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पहिला शब्द वापरतात की देव. आता देव शब्दाचा विचार जर आपण केला तर आज समाजामध्ये आपण जर विचार केला तर लोक देवच मानायला तयार नाही. अशा वर्गाला देवाबद्दल काय बोलावं. आज शोकांतिका अशी की 100% मुसलमानांना त्यांचा अल्ला मान्य आहे, पण आमच्या 50% हिंदूंना आपला देवच मान्य नाही. ही शोकांतिका आहे. म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात की देवाची द्वारी. म्हणून की देव कोणता हे पहा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मुख्य ब्रह्म आहे आणि ब्रह्माची 2 रूप आहेत. एक निर्गुण निराकार आणि एक सगुण साकार. देवाव ब्रह्मनो रूपे मूर्तंच अमूर्तंच. एक मूर्त आणि एक अमूर्त आहे. म्हणजे एक निर्गुण निराकार आणि एक सगुण साकार अशी भगवंताची ब्रह्माची 2 रूप आहेत. मग आजच्या अभंगामध्ये नक्की सगुण साकार घ्यायचं की निर्गुण निराकार घ्यायचं, माऊलींना कोणता परमात्मा, कोणता नक्की देव सांगायचंय. तर ऐका आजच्या अभंगामध्ये तसं माऊलींचे अभंग, माऊलींचं वाङ्मय आपण जर वाचलं तर माऊली सांगतात की तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. माऊली म्हणतात देवा तुला सगुण म्हणू की निर्गुण म्हणू, कारण सगुण निर्गुण तू गोविंदूच आहे. तू एकच परमात्मा आहे. नक्की तुला म्हणायचं कोणतं, सगुण म्हणायचं की निर्गुण म्हणायचं. म्हणजे माऊलींना सगुणही मान्य आणि निर्गुणही मान्य, पण आजच्या अभंगामध्ये मात्र सगुण परमात्म्याचं वर्णन आलेलं आहे. मग माऊली सांगतात की देवाचे द्वारी. द्वार म्हणजे नेमकं कोणतं द्वार. आजच्या अभंगामध्ये माऊली सांगतात की देवाचे द्वारी, देवळाचे द्वारी नाही. देवळाचं द्वार वेगळं आणि देवाचं द्वार वेगळं. जर असा अर्थ पण आपण काढला की देवळाच्या द्वारात, तर देवळाच्या द्वारामध्ये लोक 10-10 घंटे दिवसभर उभे, मग त्यांना 4ही मुक्ती मिळाला का? तसा त्याचा अर्थ नाहीये. तर ऐका, मग द्वार म्हणजे नेमकं कोणतं. तर द्वार म्हणजे नाम आहे. भगवंताचं द्वार, देवाचं द्वार म्हणजे नाम आहे. आणि त्या नामाची कास आपण धरली की 4 मुक्त्या मिळणार आहेत.
आणि म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभरी, भगवंताच्या द्वारामध्ये क्षणभर उभं राहिलं की 4 मुक्त्या प्राप्त होतात. पहिला शब्द आहे देव, त्याचा आपण अर्थ पाहिला. दुसरा शब्द आहे द्वार, त्याचा आपण अर्थ पाहिला. देवाची द्वारी उभा. उभा शब्दाचा काय अर्थ घ्यायचा, तर उभा म्हणजे तत्पर, उभा म्हणजे सावधान. ज्याप्रमाणे विलक्षण जेव्हा येतं आणि आमदारकीला, सरपंच पदाला, खासदारकीला जी नेते उभे राहतात ती समाजामध्ये आल्यानंतर म्हणतात की तुमच्या सेवेकरता मी तत्पर आहे, मी उभा आहे, मला मतदान करा. उभा आहे म्हणजे काय, तर तत्पर आहे, सावधान आहे. या उभा शब्दाचा अर्थ आहे तत्पर. उभा क्षणभरी, क्षणभर उभं राहिलं की मुक्त्या मिळतात. माऊली इतका सोपा परमार्थ आहे, इतकं सोपं आहे. मग ऋषीमुनींचं सगळं आयुष्य गेलेलं आहे, मग क्षणभरामध्ये त्यांना परमात्मा कसा मिळाला नाही, 4 मुक्त्या कशा मिळाल्या नाही, तर क्षणभर शब्दाचा अर्थ आहे. सत्ययुगामध्ये माणसाचं आयुष्य भरपूर होतं, त्रेतायुगामध्ये आयुष्य वेगळं होतं, द्वापार युगात आयुष्य वेगळं होतं, पण कलियुगामध्ये मात्र शत गणिले ते अर्धरात्र खाय, या कलियुगामध्ये मात्र 100 वर्ष आयुष्य आहे. म्हणून या 3 युगांच्या मानाने हे कलियुगातलं आयुष्य फक्त क्षणभर आहे, हा त्याचा एक अर्थ निघतो. आणि दुसरा अर्थ असा आहे की उदाहरण असं पटवून देतो. एक फार मोठे गायक गात असताना त्याने एक तान मारली आणि आलाप तान मारल्यानंतर एक सामान्य मनुष्य पुढे आला, म्हटला, गुरुजी फार सुंदर तुम्ही गायन केलं, फार सुंदर मैफिल तुमची झाली, पण तुम्ही जी तान मारली ना, ती तान मला आत्ताच्या आता शिकवा. त्या तान ऐकल्यानंतर माझं मन भरून गेलंय, सगळं विश्व मी विसरलोय, मला ती तान शिकवा. गुरुदेवांनी सांगितलं, बाबा ही तान शिकणं इतकं सोपं नाहीये. ती तान मारण्यासाठी फक्त क्षण लागलाय, पण ती तान शिकण्यासाठी संपूर्ण आयुष्य गेले. म्हणून देवाच्या द्वारामध्ये क्षणभर जरी उभं राहिलं तरी 4 मुक्त्या मिळतात, पण तो क्षण येण्याकरता मात्र संपूर्ण आयुष्य माणसाचं खर्च होतं. इतकं परमार्थ कठीण आहे. आणि म्हणून माऊली सांगतात की देवाचे द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधिल्या. ऐका, क्षणभर देवाच्या द्वारात उभं राहिलं की 4 मुक्त्या मिळतात. आता या मुक्त्या कोणत्या, तर पहिली मुक्ती आहे सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. हे 4 मुक्त्या आहेत. प्रत्येक मुक्तीचा मी तुम्हाला अर्थ सांगतो. पहिली मुक्ती आहे सलोकता. सलोकता मुक्ती म्हणजे काय, तर देव ज्या लोकात राहतो त्या लोकात जाणं म्हणजे सलोकता मुक्ती आहे. समीपता दुसरी मुक्ती आहे. समीपता म्हणजे काय, देवाच्या जवळ जाणं म्हणजे समीपता. तिसरी मुक्ती आहे स्वरूपता. स्वरूपता म्हणजे देवाचं स्वरूप प्राप्त होणं, ती मुक्ती आहे स्वरूपता. आणि चौथी मुक्ती आहे सायुज्यता. सायुज्यता म्हणजे काय, तर देवच होणं, ही मुक्ती आहे सायुज्यता. या 4ही मुक्त्या फक्त देवाच्या द्वारात क्षणभर उभं राहिलं की मिळतात, असा या पहिल्या चरणाचा अर्थ आहे. आणि माऊली सांगतात की देवाच्या द्वारात उभं राहायचे, देवाच्या द्वारात क्षणभर उभं राहिलं की 4 मुक्त्या मिळतात. पण याच्याकरता मुख्य साधन आहे ते म्हणजे हरीचं नाम. म्हणून हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. माऊली सांगतात की याच्याकरता फक्त एकच साधन आहे, ते साधन म्हणजे हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. बस, परमार्थ वेगळा नाहीये. तुम्ही कुठलाही ग्रंथ वाचा, कुठलंही पुस्तक वाचा, कुठलंही शास्त्र वाचा, त्याचा सिद्धांत एकच आहे, ते म्हणजे हरीचं नाम. बस मुखाने हरी हरी म्हणा, इतकं पुण्य होईल, इतकं पुण्य होईल की पुण्याची गणना कोण करी. त्या पुण्याचं मोजमापच करता येणार नाही, इतकं अगणित पुण्य फक्त मुखाने हरी हरी म्हटल्यानंतर होतंय. पण शोकांतिका अशी, आज माणसाला सगळं करायला वेळ आहे. माणसं दानधर्म करतात पुण्य मिळण्यासाठी, माणसं गरिबाला मदत करतात पुण्य मिळण्यासाठी,
पण मुख्य पुण्य होण्याचं जे साधन आहे ते म्हणजे हरीचं नाम. हेच माणसं करत नाही. माणसं म्हणतात महाराज इथे मरायला फुरसत नाही, ते नाम घ्यायला कुठे फुरसत आहे. पण ऐका, नामचिंतन हरी हरी जर तुम्ही मुखाने म्हटलात तर अगणित असं पुण्य मिळतं. पण महाराज माऊली, आम्ही तर प्रापंचिक आहोत, मग आम्ही नामस्मरण कसं करायचं? दिवसभर काम असतं, प्रपंच पाठीमागे लागलेला आहे, कसं नामस्मरण करायचं? प्रपंचात राहून परमार्थ होऊ शकतो का? नामस्मरण होऊ शकतं का? माऊली सांगतात, असोनी संसारी जीवे वेगू करी, वेद शास्त्र उभारी भाय सदा, हरिमुखे मना हरिमुखे मना, हरिमुखे मना हरिमुखे मना. माऊली सांगतात की कुणी सांगितलं तुम्हाला की संसार सोडून द्या आणि मगच नामस्मरण करा? ज्या संसारामध्ये तुम्ही आहात त्या संसारामध्ये राहून सुद्धा तुम्ही नामस्मरण करून स्वतःचा उद्धार करून घेऊ शकता. जे काम आपण करतोय, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. जे काम तुम्ही करताय ते काम करताना जरी तुम्ही नामस्मरण केलं तरी तुमचा उद्धार आहे. पहा, आमच्या जनाबाई गोवऱ्या वेचत असताना, शेण वेचत असताना सुद्धा नामस्मरण करायच्या. परिणाम, काशीवरून कबीर महाराज भेटायला आले आणि त्यांनी पाहिलं की जनाबाई महाराज कोण आहेत. तर उदाहरण फार मोठं आहे, मी आधी छोटं करून सांगतो की जनाबाईंच्या गोवऱ्यांमधून सुद्धा विठ्ठल विठ्ठल असा आवाज आला. जनाबाई महाराज कामच करत होते ना, दळण दळताना जनाबाई देवाचं नामस्मरण करायच्या, झाडलोट करताना जनाबाई नामस्मरण करायच्या. परिणाम असा झाला की भगवान परमात्मा जनाबाईच्या कामात मदत करू लागले, जनाबाईच्या बरोबर दळण दळू लागले, भांडी घासू लागले. हा नामस्मरणाचा परिणाम आहे. आणि म्हणून नामस्मरण करण्यासाठी जंगलात जायची गरज नाही. जे काम तुम्ही करताय त्या कामामध्ये फक्त रामराम म्हणा. अहो, नाथ महाराज तर म्हणतात की भांडण जरी करत असाल तरी तुम्ही नामस्मरण करता. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. जे काम करताय, सर्व काम करता हरी बोला. कोणतंही काम करा. अहो, आमचे तुकोबर आहे, शौचाला गेले होते आणि शौचाला गेले तरी नामस्मरण करतात. ब्राह्मण विचारतात, अहो तुकोबर आहे, ही अपवित्र जागा आहे आणि अशा अपवित्र जागेवरती तुम्ही नामस्मरण करताय, बरोबर आहे का? तुकोबर आहे म्हणतात की माझी मज झाली अनावर वाचा. तुकोबर सांगतात की बाबा माझी वाचा अनावर झालेली आहे. सिद्धांत त्याच्यातून असा निघतो की कुठे जा, फक्त नामस्मरण करा. आणि असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी भाय सदा. वेदशास्त्र आपले हात वर करून सांगतात की बाबांनो, या नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात की ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना, ज्ञानदेव म्हणे द्वारकेचा राणा, पांडवा घरी हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. माऊली सांगतात की व्यास महाराजांनी ज्या खुणा सांगितल्यात, आता व्यास महाराजांचं आपण जर चिंतन केलं तर व्यास असं म्हटलेले, व्यासांचं उष्ट आहे असे व्यास महाराज सुद्धा गंगेच्या किनारी गेले आणि डोक्याला हात लावून बसले. नारदजी आले, सांगितलं कशामुळे डोक्याला हात लावून बसलाय? सांगितलं इतके ग्रंथ मी लिहिले पण समाधान आणि आनंद मिळाला नाही. म्हटले सगळे ग्रंथ लिहिले पण हरीच्या नामचिंतनाचं महत्व कुठं सांगितलंय? आणि नामचिंतनाचं हरीचं महत्व सांगितलं. त्यावेळेला व्यास महाराज आनंदी झाले, समाधानी झाले.
असे व्यास महाराज खून सांगतात. ती खून म्हणजे नामस्मरण आहे. आणि ते नामस्मरण केलं आमच्या पांडवांनी. पाहते पांडव अखंड वनवाशी, पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठवीती. पाहते पांडव अखंड वनवासी. असे पांडव अखंड जीवनामध्ये फक्त नामस्मरण करायचे. त्या नामस्मरणाचा परिणाम द्वारकेचा राणा पांडवा घरी. नामस्मरण केलं आणि द्वारकेचा राणा हा पांडवांच्या द्वारामध्ये आयुष्यभर राहिला. आपली सोन्याची द्वारका सोडली आणि पांडवांच्या घरामध्ये राहिला. पांडवांचा दास झाला, सारथ्य केलं. ही ताकद फक्त नामस्मरणामध्ये आहे. म्हणून माऊली सांगतात की हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. आपली आजची सेवा याच ठिकाणी समाप्त झालेली आहे. आता पुढचा अभंग एक 2-3 दिवसाच्या नंतर त्या अभंगावरती चिंतन करून तो आपल्या समोर मी मांडणार आहे. जी माणसं हा व्हिडिओ ऐकत असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पुढे पाठवा. रामकृष्ण हरी.